जय भीम जय संविधान. मित्रांनो, आज आपण इम्पॉर्टंट माहिती जाणून घेणार आहोत. नाम विस्तार दिन मराठवाडा विद्यापीठ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठानिमित्त आज आपण स्पेशल माहिती जाणून घेणार आहोत. आणि जे आपल्याला इतिहास माहिती नाही तोही आपण इतिहास जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. कारण उद्या 14 जानेवारी आहे. नाम विस्तार दिन तेव्हा झाला होता 1994 रोजी. दोनदाच नाम विस्तार झाला होता. मी तुम्हाला सांगणार आहे कधी कधी झाला होता. तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया. 1970च्या दशकात देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी उलथापालथ होत होती. वेगवेगळी आंदोलनं झाली, युद्ध झालं, इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली, राज्यात काँग्रेसची सत्ता गेली, पुन्हा आली, अनेक गोष्टी घडल्या. याच दशकात मराठवाड्यात एक महत्वाचा मुद्दा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा. औरंगाबादशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खास नातं होतं. पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मिलन कॉलेज यांच्यासारख्या संस्थांमधनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाड्यात शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या आणि इथल्या तरुणांचं हैदराबादवरचं अवलंब कमी केलं. कारण महाराष्ट्रातले पोरं हैदराबादला शिकायला जायचे, कारण इथं महाराष्ट्रामध्ये तेवढं शिक्षण भेटत नव्हतं जेवढं हैदराबादला भेटायचं. 1970च्या दशकात राज्यात दलित चळवळी सुद्धा जोर पकडत होत्या. एक नवीन राजकीय, शैक्षणिक, राजकीय चेतना या दलित समाजाला यायला लागली. मराठवाड्याशी आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असलेल्या नात्यामुळे कृतज्ञता म्हणून इथल्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं म्हणून अशी मागणी याच काळात व्हायला लागली. हा नामांतराचा लढा 1.5 दशक चालला. म्हणजे तब्बल 15 वर्ष हा लढा चालला. 15 ते 14 वर्ष. आणि 14 जानेवारी 1994 रोजी नामविस्तार झालं. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार झाल्यानंतर यावर पडदा पडला. आता पुढे आपण माहिती जाणून घेऊया. व्हिडिओला स्किप नका करू, पुढे खूप इम्पॉर्टंट माहिती आहे. 1974च्या जून महिन्यात नामांतरांची पहिली मागणी केली गेली. मराठवाडा रिपब्लिकन विद्यार्थी संघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईकांना पत्र लिहिले. मराठवाडा विद्यापीठाला, म्हणजे औरंगाबादचं विद्यापीठ आहे, आताचं छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं म्हणून असं पत्र विद्यार्थी संघाने लिहिलं. नाव द्यावं अशी त्यांनी मागणी केली विद्यार्थी संघाने. 1977 साली दलित पॅंथरने सार्वजनिकरित्या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या अशी मागणी